पुढची बातमी पाहूयात। वाशिम जिल्हा प्रशासन आता उद्या होणाऱ्या मतदानासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। 1076 मतदान केंद्रावर आता ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। मतदान यंत्र गावोगावी पोहोचवण्याचं सध्या काम सुरू आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देव इंगोले यांनी। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया उद्या पार पडणार असून त्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे। वाशिम जिल्ह्यात तब्बल 1076 मतदान केंद्रांवरती मतदान प्रक्रिया ही पार पडणार आहे आणि त्यासाठी 7719 हे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। सध्या ज्या मतदान पेट्या आहेत, ज्या ईव्हीएम मशीन्स आहेत, त्या ईव्हीएम मशीन या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत आणि ह्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करून आता लवकरच ह्या मतदान केंद्रांवरती पोहोचवल्या जाणार आहेत। वाशिम जिल्ह्यामध्ये जर एकूण बघितलं तर तब्बल 9,79,000 जे मतदार आहेत ते उद्या आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि त्यासाठीची ही संपूर्ण प्रक्रिया आता सध्या सुरू आहे आणि हे जे कर्मचारी आहेत ते ईव्हीएम मशीन घेऊन आता त्या बूथ केंद्रावरती मतदान केंद्रावरती जाणार आहेत। देव इंगोले, पुढारी न्यूज, वाशिम।